सचिन पवार कराटे क्लासेस शोतोकॉन कराटे क्लासेस वर्ल्ड ट्रेडिशनल शोतोकॉन कराटे फेडरेशनच्या वतीनं फ्रावशी अकॅडमी येथे 5th आझाद कप कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, ठाणे अशा विविध जिल्ह्यातून 550 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला। सचिन पवार यांच्या शोतोकॉन कराटे क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। दरम्यान ज्युनियर ब्लॅक बेल्ट कॅटेगरी शहर महेश हिरे नाशिक, आर्यन मोरे पुणे, तसेच बायसायकलिंग चॅम्पियनशिप सिनियर कॅटेगरी इशिता मुन्नत पुणे, WTSKF नाशिक टीम बायसायकल चॅम्पियनशिपने बाजी मारली। यावेळी ट्रॉफी देऊन विजेत्या स्पर्धकांचा सन्मान झाला। समीरा दत्त, सचिंद्र के, विराजस कुलकर्णी, प्रांजल जाधव, अमय कुमार, गायत्री श्रीवास्तव, आराध्या खेडकर यांनी कराटे स्पर्धेत आपलं स्थान निर्माण केलं। कराटे स्पर्धेत जिंकणाऱ्या स्पर्धकांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं। बेस्ट परफॉर्मन्सची ट्रॉफी नाशिक टीमला देण्यात आली। मोस्ट डिसिप्लिन टीम शिस्तप्रिय खेळची ट्रॉफी या टीमला मिळाली। मोस्ट डिझायर विंग ट्रॉफी नागपूर टीमला मिळाली। चॅम्पियनशिप पुणे टीमला ही ट्रॉफी मिळाली। तसेच छत्रपती संभाजीनगरच्या खेळाडूंना विशेष खेळाडू बेस्ट टीम अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं। दरम्यान सिनियर ब्लॅक बेल्ट कॅटेगरी 7,500 रुपये रोख रक्कम कराटे नाशिक यांना सन्मान देण्यात आलाय। तसेच सचिन पवार कराटे क्लासेस शोटोकॉन कराटे क्लासेस 600 स्पर्धक तर 7 बायसायकलिंग या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून स्पर्धा जिंकून यश प्राप्त केले। ज्युनियर ब्लॅक बेल्ट कॅटेगरीमध्ये नाशिकच्या साहेण महेश हिरे याने सायकल पटकावली, तर मुलींमध्ये पुण्याची आर्या मोरे हिने सायकल पटकावली। त्याचप्रमाणे समीरा दास के, सचिंद्र, विराजस कुलकर्णी, प्रांजल जाधव, अमय कुमार, गायत्री श्रीवास्तव, आराध्या खेडेकर यांना ट्रॉफी देऊन उदयोन्मुख खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सत्यजित चौधरी हे उपस्थित होते। कार्यक्रमाविषयी प्रमुख पाहुणे तसेच क्लासचे संचालक सचिन पवार यांनी अधिक माहिती दिली। यावेळी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी सुरेश चव्हाण, आपण बघत आहात स्टार 24 फास्ट न्यूज नाशिक। आज आपण आलो आहोत फ्रावशी अकॅडमी या ठिकाणी आणि इथे जर बघायला गेलं तर सचिन पवार सरांनी आज कराटे चॅम्पियनशिपचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि या निमित्ताने विशेष अतिथी त्यांना लाभलेले आहेत, ते म्हणजे चौधरी सर। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की या चॅम्पियनशिप बाबत आणि त्यांनी या ठिकाणी आल्यानंतर जे काही सरांनी आयोजन केले त्याबद्दल। सर, क्या कहेंगे इसके बारे में आप? देखिए, ये जो चैंपियनशिप हो रहा है 5th आज़ाद कप कराटे चैंपियनशिप, ये एक बहुत बड़ा प्लेटफॉर्म है, एक ऑर्डिनरी चैंपियनशिप नहीं है। आपने देखा होगा यहाँ काफ़ी सारे चिल्ड्रन जो है, बहुत छोटे बच्चे सब आए हुए हैं। इनको अभी से अगर जो टूर्नामेंट का एक्सपीरियंस मिलेगा तो आगे जाके बहुत कुछ कर पाएगा। हम लोगों का जो मेन जो मकसद जो है, हम लोग सिर्फ कराटे ट्रेनिंग भी दे रहा है, हर जगह में, पूरा महाराष्ट्र में है, बाकी इंडिया का 22 ब्रांच स्टेट में भी ब्रांचेस है, फॉरेन भी 5-6 कंट्रीज में है। तो हम लोग का मकसद है इनको सही रास्ता दिखाना और रेगुलर जो ट्रेनिंग जो डोजो में होता है या सेंटर में होता है, उसके बाद उनका प्रैक्टिकल जो जांच या बोल सकते हैं उनको जज करना कि कितना सीखे हैं और आगे जाके कौन सा दिशा में जा रहा है। तो हर बच्चों का इंडिविजुअल कैपेसिटी अलग अलग होता है, कोई किसी पर्टिकुलर सेक्टर में अच्छा करता है, दूसरा सेक्टर में दूसरा बच्चा अच्छा। तो ये हम लोग को जांच करना का एक ही रास्ता है, थ्रू कंपटीशन। तो कंपटीशन, और बच्चे जितने कंपटीशन करेंगे साल में उतना उनको एक्सपीरियंस बढ़ेगा, कॉन्फिडेंस भी बढ़ेगा। तो हम लोग को ये जो प्लेटफॉर्म दे रहा है, ये 5th आज़ाद कप का थ्रू ये लोग फिर नेक्स्ट जो लेवल है नेशनल लेवल में जा पाएंगे। और यहाँ आपने देखा होगा महाराष्ट्र का काफ़ी डिस्ट्रिक्ट से बच्चा, इवन उतना दूर नागपुर से भी बच्चे सब आए हैं, नागपुर से, पुणे से, बॉम्बे से और डिफरेंट डिस्ट्रिक्ट से। तो और एक ये जो मकसद है हम लोग का कि जैसे नागपुर के बच्चे अभी नासिक के बच्चे के साथ कॉम्पिटिशन करेंगे, तो आपस में तो उनका अपना जगह में होता ही रहता है, लेकिन ये जब एक दूसरे जगह का दूसरे जो डिस्ट्रिक्ट के बच्चे के साथ कंपटीशन करेंगे तो इनको खुद को पता चलेगा मैं कितना आगे हूँ, मुझ में क्या कमी है और मुझ में क्या स्ट्रेंथ है।
तो एक इनका बहुत बड़ा एक्सपीरियंस जो है, ये बहुत वैल्यूएबल एक्सपीरियंस अभी इस उम्र से उनको मिल रहा है। और हम लोग इसको कोशिश करेंगे, देखिए स्काई इज द लिमिट, तो हम लोग कोशिश करेंगे इनको नेशनल लेवल पे भी आगे लेके जाओ। आज जैसे अभी सचिन पवार ने आज अनाउंस किया है, इनमें से जो भी अच्छे बच्चे हैं तो उनको स्कॉलरशिप भी दिया जाएगा। एक बहुत बड़ा मोटिवेटिंग फैक्टर है, जो हम लोग का जमाने में नहीं था, इनका जमाने में भी नहीं था। तो अभी जो इनका जो सोच है बहुत बढ़िया सोच है, तो बच्चे भी आगे आएंगे, पेरेंट्स भी एनकरेज होंगे। और अभी कराटे जो है पूरा दुनिया में अगर देखा जाए सबसे पॉपुलर स्पोर्ट्स है फुटबॉल। तो 202 कंट्रीज में ऑर्गेनाइज्ड वे में है। अभी कराटे भी मोर देन 184 कंट्रीज में ऑर्गेनाइज्ड वे, प्रॉपर ऑर्गेनाइजेशन वे में चल रहा है। तो अगर नंबर ऑफ पार्टिसिपेशन का हिसाब से देखा जाए तो जस्ट फुटबॉल का बाद शायद अभी वो क्रॉस कर चुके हैं, फुटबॉल से भी आगे कराटे नंबर ऑफ कराटे प्रैक्टिशनर निकल चुके हैं। तो एक बहुत बड़ा मोटिवेटिंग फैक्टर जो है हम लोगों के लिए है, जो इंस्ट्रक्टर उनके लिए है, और बच्चे भी मेहनत कर रहे हैं, पेरेंट्स भी उनको सपोर्ट कर रहा है, आप लोगों का सपोर्ट भी है, मीडिया का सपोर्ट बहुत इंपॉर्टेंट है। आज क्रिकेट इतना आगे गया, मीडिया का सपोर्ट से नहीं होता, तो आप लोगों का भी सपोर्ट है, वो भी हम लोग के लिए बहुत इंपॉर्टेंट है। हम लोग इनको पूरा कोशिश करेंगे, इनको मतलब सिर्फ नेशनल में भी सीमित नहीं रखने का, इनको आगे इंटरनेशनल लेवल पे लेके जाके अच्छा परफॉर्मेंस, ताकि जो भी जहाँ के महाराष्ट्र का बच्चे बहुत अच्छे तो सम्मान ला पाए हमारा कंट्री के लिए। थैंक यू सर। वैसे तो आपकी उपस्थिति में मतलब ये आज का जो प्रोग्राम हो रहा है तो अच्छी मतलब सबके लिए एक प्रेरणा ही है, और मैं शुभकामनाएं देता हूँ कि सर ऐसे ही आप मतलब जैसे सर शो मतलब प्रोग्राम का आयोजन करते रहेंगे, आप भी अटेंड करते रहेंगे डेफिनेटली। आता मी येणार पवार सरांकडे। सर काय असणार आहे आजचं दिवसभराचं सगळं शेड्यूल, आणि जसं सरांनी उल्लेख केला की विविध ठिकाणाहून हे सगळे मुलं मुली आलेले आहेत आणि भव्य प्रमाणामध्ये जर बघायला गेलं तर ही चॅम्पियनशिप आहेत, काय माहिती सांगाल? मला असं सांगू इच्छितो की आपल्या स्पर्धेमध्ये नुसते नाशिक नाही तर नागपूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, त्याच्यानंतर कोल्हापूर अशा भरपूर डिस्ट्रिक्टमधनं विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेशन केलेलं आहे। आणि ही स्पर्धा ही आपली 5वी आझाद कप स्पर्धा होते आहे, आणि दरवर्षी आपण आझाद कपचे आयोजन करतो। तर आझाद माझं जे ऑर्गनायझेशन हे आमचं वर्ल्ड ट्रेडिशनल शोटोकान कराटे फेडरेशन आहे, जे की इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे। पण आझाद जे नाव आहे हे आझाद अ रे ऑफ होप ही एक आमची अजून एक संस्था आहे की जी एक एनजीओ सारखं काम करते, की जी आपले आर्मीचे जे जवान आहेत त्यांच्यासाठी आम्ही काम करतो, त्यानंतर शेतकऱ्यांसाठी करतो, विविध, आणि ही पॅन इंडिया ऑर्गनायझेशन आहे, यांच्यासाठी आम्ही वेगवेगळे प्रोग्राम पण करत असतो। तर आमचं एक मोठं होतं की याच्यातनं स्पोर्ट्सला सुद्धा आपण हे दिलं पाहिजे, त्यामुळे आझाद ह्या नावाखाली आपण स्पोर्ट्समध्ये पण बऱ्याच गोष्टी आपण ऑर्गनाईज करतो, स्विमिंग असो, कराटे असो, किंवा आणि वेगवेगळे ॲथलेटिक्सचे इव्हेंट्स असो। तर आझाद ह्या नावाने हे एक चॅम्पियनशिप आपण वेगवेगळ्या स्पोर्ट्सचे आपण करत असतो, की जेणेकरून मुलांना याच्यातनं प्रेरणा मिळावी आणि आपल्याला एक चांगले स्पोर्ट्समन मिळावे, त्याच्यासाठी आपण हा प्लॅटफॉर्म त्यांना मुलांना देतोय। सर आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असणार आहे? आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे थोडक्यात जसं तुम्ही बघितलं की एक ओपनिंग सेरेमनी, त्या ओपनिंग सेरेमनी झाल्यानंतर आपण जे आहे मुलं जे आहे ते 2 प्रकारांमध्ये पार्टिसिपेट करणार आहे, एक तर आहे काता आणि दुसरं आहे कुमिते। तर आपल्या इकडे चिमुकले तर चिमुकले म्हणजे बिलो 5 इयर्सच्या कॅटेगरी पासून ज्यांना कुठे प्लॅटफॉर्म मिळत नाही 5 वर्षाच्या खाली मुलांना खेळण्यासाठी, तर त्यांना सुद्धा आपण प्लॅटफॉर्म दिलेला आहे। बिलो 5 इयर्स पासून तर अबाउट 21 इयर्स, म्हणजे इथे आज पार्टिसिपेशन करणारी जी एजेड म्हणजे सगळ्यात हायेस्ट एज वाले जे आहेत दे आर 55, द लेडीज 55 इयर्स ओल्ड। म्हणजे आपल्याकडे जे आहे की आपण बोल सकते की बचपन से 55 तक अपने पास में आज पार्टिसिपेशन हो रहा है। तो त्याच्यामध्ये ते एक ऍडव्हान्टेज आहे आपल्याला, आणि ती स्वरूप असं असणार की काता मुलांचं होईल, कुमिते होईल, काता होईल, कुमिते होईल, एज कॅटेगरीनुसार मुला मुलींची इव्हेंट ते दिवसभरात एक एक टप्प्याटप्प्याने पुढे पुढे सरकत राहते। आणि त्याच अनुषंगाने मुलांना जे विजेते विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आपले ट्रॉफीज आहे, आणि एक इंटरनॅशनल स्टँडर्डचे, ऑलिम्पिक स्टँडर्डचे जसे पदकं असतात त्या लेवलचे पदकं आपण ह्या मुलांना इथे देणार आहे। आणि सगळं जे काय होणार आहे ते अगदी प्रयत्न आमचा असा आहे की मुलांना एक एक्झॅक्ट वे मध्ये स्पर्धा कशी होती, ज्या वेळेला मुलं मोठ्या प्लॅटफॉर्मला जातील तर त्यांना फारसा फरक वाटला नाही पाहिजे, नाही तर मोठा प्लॅटफॉर्म पाहिल्यानंतर मुलं थोडे गांगारून बावरून जातात। तर आमचा प्रयत्न असा आहे की त्यांना इथेच आपण असं तयारी करायची, आपली स्पर्धा सुद्धा त्याच लेवलची आपण ऑर्गनाईज करायची की जेणेकरून मुलांना पुढे ते सोपं वाटेल। सर आता नक्कीच ही बातमी बघितल्यानंतर किंवा ही सगळी चॅम्पियनशिप बघितल्यानंतर पालकांना देखील एक इच्छा असेल की बाबा पवार सरांकडे आपण मुलांचं ऍडमिशन करूयात, तर यासाठी आपल्याला म्हणजे कशा पद्धतीने त्यांना संपर्क करता येईल?
ते आम्हाला सोशल मीडियावर संपर्क करू शकतात. हां. दुसरी गोष्ट म्हणजे माझा मोबाईल नंबर आहे, आमची वेबसाईट आहे karatenashik.com आणि worldtraditionalshotokan-karate.com या वेबसाईट थ्रू सुद्धा ते आम्हाला संपर्क करू शकता. आणि आपल्या ब्रांचेस ऑल ओव्हर नाशिक आहे. इंदिरानगरला आहे, गंगापूर रोडला आहे, नाशिक रोडला आहे, देवळाली कॅम्पला आहे, आपल्या अगदी दिंडोरीमध्ये आहे, मोहाडीमध्ये आहे. ऑल ओव्हर नाशिक. जर नाशिकमध्ये संपर्क करायचा असेल तर नाशिकमध्ये आपले 32 पेक्षा अधिक शाखा आहेत. त्यामुळे पालकांना आम्हाला इझी वेनी किंवा माझा मोबाईल नंबर जे आहे तर तो तुम्ही तुमच्या डिस्प्ले स्क्रीनवर जर केला तर ते डेफिनेटली आम्हाला तिथून संपर्क करू शकतात. ओके ओके, थँक्यू सो मच सर. खरं तर फार मोठी अपॉर्च्युनिटी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि मुलं आणि मुली देखील या ठिकाणी आता बघू शकतो आपण की अवेलेबल झालेल्या आहेत. आणि नक्की सर अशाच पद्धतीने आपण चॅम्पियनशिप्स आपण वेगवेगळ्या अनुषंगाने आपण भरवत राहा आणि सगळ्यांना ती संधी मिळत राहो एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. थँक्यू सो मच. थँक्यू. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी सुरेश चव्हाण, नाशिक.